विद्यमान आमदार विनयरावजी कोरेसाहेब व आदरणीय सर्जेराव दादा पेरेडकर व आदरणीय कर्णसिंह गायकवाड यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विविध विकासाची कामं झालेली आहेत आणि राहिलेली कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे। मी संजय गांधी निराधार समितीचा सदस्य म्हणून 7 वर्ष काम करतोय। त्या सदस्याच्या माध्यमातून मी विविध योजना जे निराधार लोकांना ज्या पाहिजे त्या योजना त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ पुरवण्याचं काम केलेलं आहे। निवडणुकीचा पूर्णपणे बिगुल वाजलेला आहे। तर येळवणजुगाई मतदारसंघामध्ये पंचायत समिती येळवणजुगाई मतदारसंघ हा आपला आहे। काय वाटते तुम्हाला की तुम्हाला उमेदवारी दिली गेलेली आहे, तुम्हाला उमेदवारी प्राप्त आहे जनसुराज्य शक्ती पक्षाकडून, तर त्या उमेदवारी म्हणून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलाय का? लोकांचं जनमत काय आहे? तुमचा जाहीरनामा काय आहे? नमस्कार, माझं नाव सुरेश यशवंत पवार, राहणार पारवणे। मी येळवणजुगाई मतदारसंघामध्ये आदरणीय सावकर साहेब यांच्या माध्यमातून व आदरणीय कर्णसिंह गायकवाड यांच्या संयुक्त युतीच्या माध्यमातून उमेदवारी पंचायत समितीची मला मिळाली। भागातला विकास बघायचं म्हणलं तर आदरणीय दिवंगत संजयसिंह गायकवाड हे हरित क्रांतीचे जनक म्हणलं जातं शाहवाडी तालुक्यामध्ये। त्यांच्या माध्यमातून विविध पाणलोट क्षेत्रामध्ये मोठमोठे धरणं, मध्ये गावडीचं धरण असू दे, केसरगरवाडीचं असू दे, आता जो आपण ज्या ठिकाणी मुलाखत घेतो ते बरकीचं धरण असून, इजोलीचं धरण असून, पालेश्वर धरण असू दे, तालुक्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी जलमय करण्याचा प्रयत्न केला आणि विकास हा काय असतो तो त्यांच्या माध्यमातून त्या टायमाला सगळ्यांना आम्हाला समजलेला आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय विद्यमान आमदार विनयरावजी कोरेसाहेब व आदरणीय सर्जेराव दादा पेरेडकर व आदरणीय कर्णसिंह गायकवाड यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विविध विकासाची कामं झालेली आहेत आणि राहिलेली कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे। राहिला गोष्ट, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत होतो ते संजयसिंह गायकवाड गट म्हणून त्यांच्यात काम करत होतो। मी संजय गांधी निराधार समितीचा सदस्य म्हणून 7 वर्ष काम करतोय। त्या सदस्याच्या माध्यमातून मी विविध योजना म्हणजे निराधार लोकांना ज्या पाहिजे त्या योजना त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ पुरवण्याचं काम केलेलं आहे। भविष्यात अशाच पद्धतीचं काम म्हणजे पंचायत समितीमध्ये असणाऱ्या योजना त्या सर्वसामान्यांच्यामध्ये पोहोचत नाहीत, तर ते त्यांच्यामधला पंचायत समितीमधला दुवा आणि मी एकत्र मिळून सर्वसामान्यांमध्ये ती योजना पुरवण्याचं काम करीन, एवढेच ग्वाही देतो आणि थांबतो।